मी कैलास पवार, भूमी फाउंडेशन महाराष्ट्राची सामाजिक संस्था। आज बघितलं तर आलोक शुक्ला सर प्रत्येक वेळेस विविध ठिकाणी वेगवेगळ्या धार्मिक स्थळाला ते दरवर्षी भेट देतात आणि प्रत्येक ठिकाणी भेट दिल्यानंतर या भूमी फाउंडेशनच्या निवासी प्रकल्पातील कृषक कॅडेटकरिता सर प्रसाद पण घेऊन येतात। प्रसादाबरोबर सरांनी भगवानची जी काय प्रतिमा आहे तर त्या प्रतिमा पण घेऊन येतात आणि आता दोघे जगन्नाथपुरीला जाऊन आलेत मागही देखील। त्यावेळेस सुद्धा सरांनी तेथील बलभद्र सुभद्रा जगन्नाथजी कृष्ण भगवान म्हणून जे आहेत तर त्यांची प्रतिमा भेट सरांनी सुद्धा तिथून आणलेली आहे। प्रसाद सुद्धा तिथून सरांनी आम्हाला आणलेला आहे आणि प्रार्थना सुद्धा करतात की भूमी फाउंडेशनचं काम अतिशय चांगल्या स्वरूपाचं असंच सदैव पुढे चालू दे अशी भगवानला ते प्रार्थना करतात। आणि आताच जस्ट 15-20 दिवसापासून म्हणजे मला वाटतं 15-20 दिन हो गए सर। तर आता सर याला केदारनाथ बद्रीनाथ येथे गेले होते, त्यांच्या मॅडम असतील सर असतील दोघंही गेलेले होते आणि सरांनी तिथून आज ही बद्रीनाथ आणि केदारनाथ यांची जी काही प्रतिमा आहे तर ती आम्हाला भेट आणलेली आहे आणि ती आमच्या इथं प्रकल्पात आम्ही ठेवणार आहोत आणि दररोज याची पूजा इथं होणार आहे बद्रीनाथजी आणि केदारनाथजी यांची। त्याच्यानंतर आम्हाला प्रसाद देखील त्यांनी या स्वरूपाचं हे केलेलं आहे आणि ते पण बेलपत्रामध्ये आणलेलं आहे। म्हणजे खूप छान प्रकारे सरांचा एक कल्पनाशक्ती जर म्हटलं तर खूप अफाट आहे आणि त्यामुळे मी सरांना खूप खूप धन्यवाद देतो। सरांचं प्रेम असंच आमच्यावरती सदैव असू दे आणि खऱ्या अर्थानं आलोक शुक्ला सर खूप मनापासून या भूमी फाउंडेशन सोबत जोडले गेलेले आहेत याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। म्हणजे आता सर आपल्याला सांगतील, सर आप ही बताइए ये सब क्यों कर रहे हैं हमारे लिए। नमस्कार, मेरा एक ही मानना है कि अगर हम किसी भी तीर्थ स्थान पे जाते हैं और वहाँ पे दर्शन करके आते हैं, हम उसका प्रसाद दे पाएँ तो हमारी यात्रा उतनी ही ज़्यादा सफल होती है। और भूमि फाउंडेशन से मैं पिछले 1 साल से जुड़ा हुआ हूँ, इसलिए मैं इसको अपनी संस्था मानता हूँ। आता हूँ तो मुझे एक अलग अनुभव और अलग सुखद अनुभव होता है। तो मैं यहाँ के बच्चों को अपने घर के बच्चों की तरह मानता हूँ। तो मैं इसलिए उनके लिए प्रसाद और प्रतिमा लेके आता हूँ ताकि अगर वो नहीं जा पा रहे तो उनको यहाँ पे उनका उस चीज़ का उस प्रसाद का लाभ मिले। ठीक है, तो उससे हमारी यात्रा सफल होती है और हमें जो है वो भगवान के साथ साथ इन बच्चों की भी दुआएं मिलती हैं। बस यही हमारा उद्देश्य है और हमारे घर में भी सुख शांति रहे। और ये जो है जो प्रकल्प है जिसमें कैलाश पवार जी और सुनीता पवार जी अपना काम कर रहे हैं, इसको संभाल रहे हैं व्यवस्थापक के रूप में, उसकी भी निरंतर प्रगति हो, यहाँ पे बच्चों की प्रगति हो, बस यही मेरा उद्देश्य है। कारण आज जर बघितलं तर आम्ही तर पुढे जाऊ शकत नाही। आज सरांच्या माध्यमातून केदारनाथ बद्रीनाथजीचं दर्शन झालं आणि तिथला जो प्रसाद आहे सरांनी मंदिरातला प्रसाद आमच्यासाठी सगळ्यांसाठी आणला, हा खूप आम्हाला अभिमानास्पद आहे। आणि आलोक शुक्ला सर हे रिटायर पर्सन आहे, आता सध्या खूप चांगल्या ठिकाणी त्यांनी आज चांगल्या व्यवस्थापन कमिटीवरती त्यांनी खूप मोठं काम बघितलेलं आहे, तर त्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो। थँक्यू।